बालकांड। चले राम लक्ष्मण मुनि संगा, गए जहाँ जग पावनी गंगा। गाधी सुनु सब कथा सुनाई, जेही प्रकार सूरसरी मही आई। श्रीराम व लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्या सोबत निघाले. ते जगाला पवित्र करणाऱ्या गंगेजवळ गेले. महाराज गाधीचे पुत्र विश्वामित्र यांनी देवनदी गंगा पृथ्वीवर कशी आली याची संपूर्ण कथा सांगितली. तब प्रभू ऋषींन समेत नहाये, विविध दान मही देवन्नी पाये। हर्षी चले मुनी वृंद सहाया, बेगी विदेह नगर निअराया। प्रभू श्रीरामांनी ऋषींच्या सह गंगेमध्ये स्नान केले. ब्राह्मणांना तऱ्हेतऱ्हेची दाने मिळाली. नंतर मुनिवृंदासह ते आनंदाने निघाले आणि लवकरच जनकपुराजवळ पोहोचले. पूररम्यता राम जब देखी, हर्षे अनुज समेत विशेषी। बापी कूप सरित सर नाना, सलिल सुधासम मनी सोपाना। जनकपुरीची शोभा जेव्हा पाहिली तेव्हा श्रीराम लक्ष्मण आनंदित झाले. तेथे अनेक आड विहिरी, नद्या व तलाव होते. त्यांमध्ये अमृतासमान मधुर जल भरले होते आणि त्यांना रत्नांच्या पायऱ्या होत्या. गुंजत मंजू मत रस भृंगा, कूजत कल बहुबरन विहंगा। बरन बरन बिकसे बन जाता, त्रिविध समीर सदा सुखदाता। मकरंदाच्या रसाने धुंद होऊन भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. रंगीबेरंगी पुष्कळ पक्षी मधुर किलबिल करीत होते. नाना रंगांची कमळे उमललेली होती. नेहमी सर्व ऋतूंमध्ये सुख देणारा शीतल मंद सुगंधित वारा वाहत होता. सुमन बाटिका बाग बन विपुल विहंग निवास, फुलत फलत सुपल्लवत सोहतपुर चहुपास। पुष्पवाटिका, बागा आणि वने यांमध्ये पुष्कळ पक्ष्यांचा निवास होता. फुलणाऱ्या, फळणाऱ्या आणि सुंदर पानांनी भरलेल्या बागा नगराच्या चोहीकडे शोभत होत्या. बनईन बरनत नगर निकाई, जहा जाई मन तहई लोभाई। चारू बजारू विचित्र अंबारी, मणिमय विधी जणू स्वकर संवारी। नगराच्या सौंदर्याचे वर्णन करणे कठीण. जिकडे मन जाई तिकडे ते रमून जाई. सुंदर बाजार, रत्नजडित गच्चा जणू ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हातांनी बनविल्या होत्या. धनिक बनिक बर धनद समाना, बैठे सकल वस्तू लई नाना। चौहट सुंदर गली सुहाई, संतत रही सुगंध सिंचाई। धनिक बनिक बर धनद समाना, बैठे सकल वस्तू लई नाना। चौहट सुंदर गली सुहाई, संतत रही सुगंध सिंचाई। कुबेरासारखे श्रेष्ठ धनवान व्यापारी सर्व प्रकारच्या अनेक वस्तू घेऊन दुकानातून बसलेले असत. सुंदर चौक आणि सुशोभित गल्ल्या नित्य सुगंधाचे सडे घातलेल्या होत्या. मंगलमय मंदिर सवकेरे, चित्रित जणू रतिनाथ चितेरे। पूर नर नारी सुभग सुची संता, धर्मशील ज्ञानी गुणवंता। सर्वांची घरे मंगलमय असून त्यांच्यावर चित्रे रंगविलेली होती. जणू ती कामदेव रूपी चित्रकाराने चितारली होती. नगरातील सर्व स्त्री पुरुष सुंदर, पवित्र, सरळ स्वभावाचे, धर्मात्मे, ज्ञानी व गुणवान होते. अति अनुप जह जनक निवासू, बिथकही विबुध बिलोकी विलासू। होत चकित चितकोट बिलोकी, सकल भुवन शोभा जनु रोकी। तेथे जनक राजांचे अत्यंत अनुपमेय सुंदर निवासस्थान असून तेथील ऐश्वर्य पाहून देव सुद्धा थक्क होत. राजमहालाची तटबंदी पाहून चित्तचकित होत होते. असे वाटे जणू त्या
तटाने सर्व लोकांची शोभा आपल्यात सामावून टाकली होती. धवलधाम मणी पूरटपट सुघटित नाना भाती, सिय निवास सुंदर सदन शोभा किमी कही जाती. दैदिप्यमान महालांमध्ये अनेक प्रकारच्या सुंदर पद्धतीने बनविलेल्या रत्नजडी सोन्याच्या जरीचे पडदे लावलेले होते. सीतेच्या राहण्याच्या सुंदर महालाच्या शोभेचे वर्णन तर काय करावे. सुभगद्वार सबक कुलिस कपाटा, भूपभीर नटमागध भाटा, बनी विसाल बाजी गज साला, हयगय रथ संकुल सब काला. राजमहालाचे सर्व दरवाजे सुंदर होते. त्यांना चमकणाऱ्या हिऱ्यांची दारे बसवलेली होती. तेथे मांडलिक, राजे, नट, मागध आणि भाट यांची गर्दी झालेली असे. घोडे आणि हत्ती यांच्यासाठी मोठमोठ्या पागा व हत्तीखाने बनविलेले होते. ते नेहमी घोडे, हत्ती व रथांनी भरलेले असत. सूर सचिव सेनप बहुतेरे, नृपगृह सरिस सदन सब केरे, पूर बाहेर सरित समीपा, उतरे जहतः विपुल महीपा. पुष्कळ वीर, मंत्री आणि सेनापती होते. त्या सर्वांची घरे सुद्धा राजमहालासारखीच होती. नगराबाहेर असलेल्या तलाव आणि नदीजवळ जिकडे तिकडे पुष्कळ असे राजे लोक उतरले होते. देखी अनुप एक अवराई, सब सुपास सब भाती सुहाई, कौशिक कहेऊ मोर मनुमाना, इहा रहिय रघुवीर सुजाना. देखी अनुप एक अवराई, सब सुपास सब भाती सुहाई, कौशिक कहेऊ मोर मनुमाना, इहा रहिय रघुवीर सुजाना. तेथील अनुपम सर्व प्रकारे शोभिवंत आमराई पाहून आणि तेथील सर्व सुखसोयी पाहून विश्वामित्र म्हणाले, हे प्रिय रघुवीरा, इथेच राहावे असे मला वाटते. भले ही नाथ कही कृपानिकेता, उतरेतः मुनी वृंद समेता. विश्वामित्र महामुनी आये, समाचार मिथिलापती पाये. कृपानिधान श्री रामचंद्र म्हणाले की मुनिवर्य फारच छान असे म्हणून ते मुनींसह तेथेच राहिले. मिथिलापती जनकांना जेव्हा हे वर्तमान समजले की महामुनी विश्वामित्र आले आहेत. संग सचिव सूची भुरी भट भूसुर बर गुरग्याती, चले मिलन मुनी नायकही, मुदित राऊ एही भाती. तेव्हा पवित्र विचारांचे मंत्री, पुष्कळसे योद्धे, श्रेष्ठ ब्राह्मण, गुरु शतानंद आणि आपल्या जातीचे श्रेष्ठ लोक यांना बरोबर घेतले आणि मोठ्या आनंदाने राजा जनक हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना भेटण्यास निघाले. किन्न प्रणामू चरणधरी माथा, दिन्नी असीस मुदित मुनीनाथा. विप्रवृंद सब सादर बंदे, जानी भाग्य बड राऊ आनंदे. राजांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवून प्रणाम केला. मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. नंतर राजाने सर्व ब्राह्मण मंडळींना आदराने प्रणाम केला. हे आपले सद्भाग्य मानून राजा जनकांना आनंद वाटला. कुशल प्रश्न कही बारही बारा, विश्वामित्र नृपही बैठारा. तेही अवसर आये दोऊ भाई, गये रहे देखन फुलवाई. वारंवार खुशाली विचारून विश्वामित्रांनी राजांना बसवून घेतले. त्याच वेळी राम लक्ष्मण हे दोघे फुलबाग पाहून तेथे आले. श्याम गौर मृदू बयस किशोरा, लोचन सुखद बिस्वचित चोरा. उठे सकल जब रघुपती आये, विश्वामित्र निकट बैठाये. सुकुमार किशोर वयाचे, श्याम व गौर वर्णाचे ते दोघे कुमार नेत्रांना सुख देणारे आणि संपूर्ण विश्वाचे चित्त आकर्षून घेणारे होते. जेव्हा श्री रघुनाथ आले तेव्हा सर्वजण त्यांचे रूप व तेज यांनी प्रभावित होऊन उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी त्यांना आपल्या जवळ बसवून घेतले. भये सब सुखी देखी दोऊ भ्राता, बारी विलोचन पुलकित गाता. मूर्ती मधुर मनोहर देखी, भयऊ विदेहू विशेषी.
दोघा भावांना पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू आनंदाश्रू वाहू लागले. शरीरे रोमांचित झाली. श्रीरामांची मधुर मनोहर मूर्ती पाहून विदेही राजा जनक हे सुद्धा वेगळ्या अर्थाने विदेही देहभान रहित झाले. प्रेम मगन मनु जानी नृपु करी बिबेकू धरी धीर बोलेऊ मुनी पद नाई सिरू गदगदगिरा गभीर. मन प्रेमामध्ये मग्न झाल्याचे पाहून राजा जनकांनी विवेकाने स्वतःला सावरले आणि मुनींच्या चरणी मस्तक ठेवून ते सद्गदित गंभीर वाणीने म्हणाले, कहू नाथ सुंदर दोऊ बालक मुनी कुल तिलक की नृपकुल पालक ब्रह्मजो निगम नेती कही गावा उभय बेश धरी की सोयी आवा. हे नाथा सांगा बरे, हे दोघे सुंदर बालक मुनी कुलाचे भूषण आहेत की कुणा राजवंशाचे पालक आहेत, किंवा वेदांनी नेती म्हणून ज्यांचे गुणगान केले आहे ते ब्रह्मच या युगुल रूपामध्ये आले आहे. सहज विराग रूप मनु मोरा थकित होत जिमी चंद चकोरा ताते प्रभु पूछऊ सती भाऊ कहऊ नाथ जनी करऊ दुराऊ. सहज विराग रूप मनु मोरा थकित होत जिमी चंद चकोरा ताते प्रभु पूछऊ सती भाऊ कहऊ नाथ जनी करहू दुराऊ. माझे मन स्वभावातच वैराग्यशील आहे, तरीही यांना पाहून ते असे मुग्ध होत आहे की ज्याप्रमाणे चंद्राला पाहून चकोर होतो. हे प्रभो, म्हणून मी तुम्हाला मनापासून विचारतो, हे नाथ काहीही न लपविता सांगा. इन्नही बिलोकतती अनुरागा बरबस ब्रह्मसुखही मन त्यागा कह मुनी बिहसी कहेहू नृपनिका बचन तुम्हार न होई अलिका. यांना पाहताच अत्यंत प्रेमवश होऊन माझ्या मनाने बळेच ब्रह्मसुखाचा त्याग केला आहे. तेव्हा मुनी हसून म्हणाले, हे राजा तुम्ही योग्यच बोललात. तुमचे वचन खोटे असू शकणार नाही. ए प्रिय सबही जहा लगी प्राणी मन मुसुकाही रामू सुनी बानी रघुकुलमनी दशरथ के जाये मम हित लागी नरेस पठाये. जगात जितके प्राणी आहेत त्या सर्वांना हे प्रिय आहेत. मुनींची ही रहस्यमय वाणी ऐकून श्रीरामांनी मनातल्या मनात स्मित केले. जणू त्यांनी संकेत दिला की हे रहस्य उघड करू नका. तेव्हा मुनी म्हणाले, हे रघु कुल शिरोमणी महाराज दशरथांचे पुत्र आहेत. माझ्या कामासाठी राजाने यांना माझ्या बरोबर पाठविले आहे. रामू लखनू दोऊ बंधुबर रूपशील बलधाम मख राखेऊ सबू साखी जगू जीते असुर संग्राम. राम व लक्ष्मण नावाचे हे दोघे भाऊ रूपशील आणि बल यांचे आगर आहेत. सर्व जगाला हे कळले आहे की यांनीच युद्धामध्ये असुरांना जिंकून माझ्या यज्ञाचे रक्षण केले. मुनी तव चरण देखी कहराऊ कही न सकऊ निज पुण्य प्रभाऊ सुंदर श्याम गौर दोऊ भ्राता आनदऊ के आनंददाता. राजे म्हणाले, हे मुनिवर, तुमच्या चरणांचे दर्शन घडले. हा माझा केवढा पुण्य प्रताप आहे हे मी सांगू शकत नाही. हे सुंदर श्याम व गौर वर्णाचे दोघे बंधू आनंदालाही आनंद देणारे आहेत. इन्हकई प्रीती परस्पर पावनी कही न जाई मन भाव सुहावनी सुनहु नाथ कह मुदित विदेहू ब्रह्मजीव इव सहज सनेहू. यांचे परस्पर प्रेम अतिशय पवित्र व सुंदर आहे. मनाला ते खूप आवडते, परंतु बोलून दाखविता येत नाही. विदेहजनक आनंदाने म्हणाले, हे मुनिवर्य ऐका, ब्रह्म व जीव यांच्यासारखे यांचे स्वाभाविक प्रेम आहे. पुनी पुनी प्रभुही चितव नरनाहू पुलक गात उर अधिक उछाहू. मुनी ही प्रशंसी
नाई पद सीसू चलेऊ लवाई नगर अवनीसू. राजे वारंवार प्रभूंकडे पाहत होते. प्रेमामुळे त्यांचे शरीर पुलकित झाले होते आणि मनात उत्साह दाटला होता. मग मुनींची प्रशंसा करीत आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून राजे त्यांना नगरामध्ये घेऊन गेले. सुंदर सदनू सुखद सबकाला तहा बासू लई दिन्न भुआला. करी पूजा सबविधी सेवकाई गयऊ राऊ गुरुह बिदा कराई. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये सुखदायक असणाऱ्या एका सुंदर महालात राजांनी त्यांना उतरविले. नंतर सर्व प्रकारे पूजा सेवा करून राजांनी त्यांचा निरोप घेऊन ते आपल्या वाड्यात गेले. 2 ऋषय संग रघुवंश मनी करी भोजनु विश्रामू. बैठे प्रभु भ्राता सहित दिवसू रहा भरी जामू. रघुकुल शिरोमणी प्रभू श्रीरामचंद्रांनी ऋषींच्या बरोबर भोजन केले, विश्रांती घेतली आणि ते लक्ष्मणासोबत बसले. त्यावेळी दिवस एक प्रहर उरला होता. लखन हृदय लालसा विशेषी जाई जनकपुर आई देखी. प्रभु भय बहुरी मुनीही सकुचाही प्रगटन कहई मनही मुसुकाही. जनकपूर पाहण्यास जावे अशी लक्ष्मणाला प्रबळ इच्छा झाली. प्रभू श्रीरामांचे भय वाटत होते आणि मुनींच्या समोर संकोच वाटत होता. म्हणून तो स्पष्टपणे बोलून न दाखविता तो मनातल्या मनात हसत होता. राम अनुज मन की गती जानी भगत बच्छलता हिय हुलसानी. परमबीनित सकुची मुसुकाई बोले गुर अनुशासन पायी. अंतर्यामी श्रीरामांनी धाकट्या भावाच्या मनातला विचार ओळखला. त्यांच्या मनात भक्तवत्सलता जागी झाली. त्यांनी गुरूंच्या आज्ञेने मोठ्या विनयपूर्वक पण काहीशा संकोचाने हसत म्हटले, नाथ लखनू पुरु देखन चहही. प्रभु सकोच डर प्रगट न कहही. जौराउर आयसु मई पावऊ नगर देखाई तुरत लई आवो. हे नाथ, लक्ष्मणाला नगर पाहायचे आहे, परंतु तुमच्या भीतीने व संकोचामुळे तो स्पष्टपणे बोलत नाही. जर तुमची आज्ञा असेल तर मी त्याला नगर दाखवून लगेच घेऊन येतो. सुनी मुनीसु कह बचन सप्रीती कसन राम तुम राखऊ नीती. धर्म सेतु पालक तुम्हताता प्रेम विशेष सेवक सुखदाता. हे ऐकून मुनीश्वर विश्वामित्र प्रेमाने म्हणाले, हे राम, तुम्ही नीती नियमांचे पालन करणार नाही असे कसे होईल? तुम्ही धर्माचे पालन करणारे आणि प्रेमवश होऊन सेवकांना सुख देणारे आहात. 2 जाई देखी आवहू नगरू सुख निधान दोऊ भाई. करहू सुफल सबके नयन सुंदर बदन देखाई. सुख निधान तुम्ही दोन्ही बंधू नगर पाहून या. आपले सुंदर मुखदर्शन देऊन सर्व नगरवासियांचे नेत्र धन्य करा. मुनिपद कमल बंदी दोऊ भ्राता चले लोकलोचन सुखदाता. बालक वृंद देखी अतिशोभा लगे संग लोचन मनु लोभा. सर्व लोकांच्या नेत्रांना सुखावणारे दोन्ही भाऊ मुनींच्या चरण कमलांना वंदन करून निघाले. वाटेत लहान मुलांच्या झुंडी त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून त्यांच्या मागून निघाले. त्यांचे नेत्र आणि मन त्यांना पाहून मोहून गेले होते. पीत बसन परीकर कटी भाथा चारू चाप सरसोहत हाथा. तन अनुहरत सुचंदन खोरी श्यामल गौर मनोहर जोरी. दोघा भावांनी पितांबर परिधान केले होते. कमरेच्या दुपट्ट्याला भाते बांधले होते. हातांमध्ये सुंदर धनुष्य बाण शोभत होते. श्याम व गौर वर्णाच्या शरीरांना शोभेल अशी सुंदर चंदनाची उटी लावली होती. सावळ्या व गोऱ्या रंगाची ती सुंदर जोडी होती. केहरी कंधर बाहू बिसाला
उरती रुचिर नागमणी माला सुभग सोन सरसीरुह लोचन बदन मयंक तापत्रय मोचन. त्यांची सिंहासारखी पुष्टमान व विशाल बाहू होते. विशाल छातीवर अत्यंत सुंदर मोत्यांच्या माळा होत्या. त्यांचे सुंदर लाल कमळांसारखे नेत्र होते. त्रिविध तापांपासून मुक्त करणारे चंद्रासारखे मुख होते. कानंनी कनक फूल छबी देही चितवत चितही चोरी जणू लेही. चितवनी चारू भ्रुकुटी बरी बाकी तिलक रेख शोभा जणू चाकी. कानांमध्ये सोन्याची कर्णफुले फार शोभून दिसत होती आणि पाहता क्षणीच पाहणाऱ्यांचे चित्त ते जणू चोरून घेत होती. त्यांची नजर फार मनोहर आणि भुवया सुंदर कमानदार होत्या. त्यांच्या कपाळावरील तिलक इतका सुंदर होता की जणू त्या शोभेवर उमटवलेली मोहर. 2 रुचिर चौतनी सुभग सीर मेचक कुंचित केस नखशिख सुंदर बंधू दोऊ शोभा सकल सुदेश. मस्तकावर सुंदर चौकोनी टोप्या होत्या. केस काळे व कुरळे होते. दोन्ही भाऊ नखशिखांत सुंदर होते आणि संपूर्ण शोभा जेथे जशी हवी तशी होती. देख नगरू भूपसूत आये समाचार पुरबासिन्न पाये धाये धाम काम सब त्यागी मनहू रंक निधी लूटन लागी. नगर पाहण्यासाठी दोघे राजकुमार आले आहेत हे वर्तमान समजताच नगरवासी घरदार व सर्व कामधाम सोडून असे धावले की जसे दरिद्री लोक खजिना लुटण्यासाठी धावत सुटतात. निरखी सहज सुंदर दोऊ भाई होही सुखी लोचन फल पाई. जुबती भवन झरोखन्नी लागी निरखही रामरूप अनुरागी. स्वभावातच सुंदर असलेल्या दोन्ही भावांना पाहून नगरवासी लोक नेत्रांचे पारणे फिटल्याचे वाटून सुखावले. तरुण स्त्रिया घराच्या खिडक्यांना डोळे लावून प्रेमाने श्रीरामचंद्रांचे रूप निहाळत होत्या. कहही परस्पर बचन स प्रीती सखी इन कोटी काम छबी जीती. सूर नर सूर नाग मुनी माही शोभा असी कहूं सुनियती नाही. त्या आपसात मोठ्या प्रेमाने बोलत होत्या की हे सखी यांनी तर कोट्यवधी मदनांचे सौंदर्य लुटून घेतले आहे. देव मनुष्य असुर नाग आणि मुनी यांच्यामध्येही असे सौंदर्य कुणाचे असल्याचे ऐकिवात नाही. विष्णुचारी भुजविधी मुखचारी बिकट बेश मुख पंचपुरारी अपर देऊ अस कोऊ न आही यह छबी सखी पटतरिय जाही. भगवान विष्णूंना 4 बाहू आहेत. ब्रह्मदेवांना 4 मुखे आहेत. शिवांचा भयानक वेश आहे आणि त्यांना 5 मुखे आहेत. हे सखी किंबहुना या रूपाला उपमा देण्यासाठी कोणताच देव नाही. 2 बयकिशोर सुषमा सदन श्याम गौर सुखधाम अंग अंग पर वारी अही कोटी कोटी सतकाम. या किशोर अवस्थेमध्ये हे सौंदर्याचे माहेर असलेले सावळ्या व गोऱ्या रंगाचे किशोर व सुखाचे निधान आहेत. या किशोर अवस्थेमध्ये हे सौंदर्याचे माहेर असलेले सावळ्या व गोऱ्या रंगाचे किशोर हे सुखाचे निधान आहेत. यांच्या एकेका अवयवावरून शतकोटी मदनांना ओवाळून टाकावे. कहू सखी असको तनुधारी जो न मोह यह रूप निहारी. कोऊ सप्रेम बोली मृदुबानी जो मई सुना सो सुनहू सयानी. हे सखी सांग बरे असा कोणता देहधारी आहे की जो हे रूप पाहून मोहून जाणार नाही. तेव्हा दुसरी एक सखी प्रेमाने व कोमल शब्दांनी म्हणाली, अग शहाणे मी जे ऐकले आहे ते ऐक. ए दो दशरथ के ढोटा बाल मरालन्नी के कल जोटा मुनी कौशिक मख के रखवारे जिन्न
जिन्नरन अजिर निसाचर मारे. हे दोन्ही राजकुमार महाराज दशरथांचे पुत्र आहेत. ही बाल राजहंसाची सुंदर जोडी आहे. या दोघांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण केले आहे. यांनी युद्धक्षेत्रामध्ये राक्षसांना मारले आहे. श्यामगात कलकंज बिलोचन जो मारिच सुभुज मधु मोचन. कौसल्या सुतसो सुख खानी नामू रामू धनु सायक पानी. ज्यांचे अंग सावळे असून सुंदर कमलांसारखे नेत्र आहेत. जे मारीच व सुबाहू यांचा मंद उतरून टाकणारे आहेत आणि सौंदर्याची खाण आहेत. ज्यांनी हातांमध्ये धनुष्यबाण धारण केलेले आहेत ते हे कौसल्येचे पुत्र होत. त्यांचे नाव राम आहे. गौर किशोर बेशुबर काछे करसर चाप राम के पाछे. लक्ष्मणू नामू राम लघु भ्राता सुनू सखी तासू सुमित्रा माता. ज्यांचा रंग गोरा असून किशोर अवस्था आहे. ज्यांनी सुंदर वेश धारण केला आहे आणि हाती धनुष्यबाण घेऊन जे श्रीरामांच्या मागे मागे चालत आहेत ते रामांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे नाव लक्ष्मण. हे सखी त्यांची माता सुमित्रा आहे. दो विप्रकाजू करी बंधू दोऊ मग मुनी बधू उधारी. आये देखन चापमख सुनी हरशी सबनारी. हे दोघे बंधू ऋषी विश्वामित्रांचे कार्य पूर्ण करून आणि वाटेमध्ये मुनी गौतमांची पत्नी अहल्या हिचा उद्धार करून येथे धनुष्य यज्ञ पाहण्यासाठी आलेले आहेत. हे ऐकून सर्व स्त्रियांना आनंद झाला. देखी राम छबी कोऊ एक कहई जोगू जानकी यह बरू अहई. जौ सखी इन्नही देख नर नाहू पण परिहरी हठी करई विबाहू. श्रीरामांचे रूप पाहून कुणीतरी आपल्या सखीला म्हणाली की हा जानकीसाठी योग्य आहे. हे सखी जर राजांनी यांना पाहिले तर ते आपली धनुष्य यज्ञाची प्रतिज्ञा सोडून आग्रहाने यांच्याशी जानकीचे लग्न लावून टाकतील. कोऊ कहए भूपती पहिचाने मुनी समेत सादर सनमाने. सखी परंतु पनु राऊ न तजई विधी बस हटी अभिबेकही भजई. कुणी म्हणाली की राजांनी यांना ओळखले आहे आणि मुनींच्या सोबतच यांचा आदराने सन्मान केलेला आहे. परंतु हे सखी राजे आपला पण सोडून देणार नाहीत. हे नशिबावर भरवसा ठेवून हट्टाने हा अविवेक करीत आहेत. आपल्या पणावर दृढ राहण्याचा मूर्खपणा सोडणार नाहीत.